नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच महर्ष एतद् वैचित्र्यम लोकस्य कथमिति. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. या ठिकाणी राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर नरकाचं वर्णन आपण करावं आणि हा नरक कुठे आहे, कारण जे पापी लोक आहेत त्यांची गती कशा प्रकारची होते, वेगवेगळ्या पापाच्या अनुषंगाने त्यांना कशी शिक्षा प्राप्त होते ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर ऋषिरुवाच शुकाचार्य बोलतायत आणि शुकाचार्याच्या निमित्तानं ऋषींनी केलेलं विवरण त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाची जी कर्माची गती आहे ती भिन्न भिन्न आहे. कर्म एक प्रकारचं नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या कर्माचे वेगवेगळे त्याला भोग प्राप्त होत असतात. त्यामुळं निषिद्ध कर्म वेगळे, त्याचप्रमाणे जे कर्म करू नये त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. जे कर्म सकाम आहे, इच्छेसाठी केलेलं आहे त्याला सकाम कर्म असं म्हणतात. अशा अनेक कर्माचे प्रकार आपल्याला दिसतील आणि त्याचे परिणाम भिन्न भिन्न आहेत. त्याप्रमाणे या नरकाच्या बाबतीत हा नरक कुठं आहे हे ते सांगताना ते म्हणतात की पृथ्वीच्या खाली आणि पाण्याच्या वर, पृथ्वीच्या खाली आणि पाण्याच्या वर या नरकाचं स्थान आहे. त्या ठिकाणी अग्निश्वात्त नावाचे पितृगण राहतात. आता अग्निश्वात्त नावाच्या पितृगणाचं जे विवरण या ठिकाणी केलेलं आहे, आपण द्वितीय स्कंधामध्ये अनेक पितृगणांचा विचार केलेला आहे. त्यातला फक्त नाव बसतील का? दोघांचा दर्जा काही समान असणार नाही. ते म्हणतात मग सत्य, विरजस, सोमपत, मरीची गर्भ, कामग, मूर्त पितर असे प्रकार तैत्तरीय उपनिषदांनी केलेले आहेत. त्या मूर्त पितरामध्ये हविष्मत, सुस्वधा, आज्यप, सोमप हे मूर्त पितर आहेत आणि वैराज, अग्निश्वात्त, बर्हिषत हे अमूर्त पितर आहेत. आता या ठिकाणी
आणि म्हणून तुम्हाला वंदन असो. आणि या ठिकाणी स्वतः वैवस्वत जो विवस्वानाचा पुत्र वैवस्वत, विवस्वानाचे 2 पुत्र आहेत आणि यमराज हाही त्यांचा पुत्र आहे आणि सूर्य हाही त्यांचा पुत्र आहे. हे दोघेही त्यांचे पुत्रच आहेत. तेव्हा यमराज हे या ठिकाणी प्रमुख आहेत, त्यांचं स्थान आहे. जसं आपण बघितलं प्रत्येक द्वीपामध्ये मुख्य देवता आहे प्रत्येकाची ठिकठिकाणची, तशी या ठिकाणी यमराज हा प्रमुख आहे. आणि तो यथा कर्मावद्यम दोषमेवानुलंघित भगवा ठास नाहा, भगवंताच्या आदेशानुसार ज्या ज्या माणसाचं जे जे कर्म आहे त्या कर्माची शिक्षा त्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली जाते. आता हे नरक किती आहेत ते म्हणतात, अहो नरकाचं वर्णन काय करावं, कितीतरी प्रकारचे नरक आहेत, पण प्रमुख 28 प्रकारचे नरक आहेत. तत्र हैके नरकाने 21 गणयंती, तसं म्हटलं तर नरक खूप आहेत, पण 28 प्रमुख नरक आहेत. कोणकोणते त्याचं वर्णन त्यांनी केलंय की आधी त्याचं वर्णन मी तुला राजा करतो. तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाग, कालसूत्र, मसीपत्र वनम, शुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदर्श, तप्त सूर्मी, वज्रकंटक, शाल्मली, वैतरणी, पुयोध, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, शारमेयादन, त्याचप्रमाणे क्षारकर्दम, रक्षोगण भोजना, दंदशूको, अवट निरोधना, पर्यावर्तना, सूचीमुख, असे 28 प्रकारचे नरक त्यांनी सांगितलेले. आता हे नरक, याचं नरकाला प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं जे जे माणूस काम करतो ते माणसाला आनंद वाटतो. अहो एखाद्याची वस्तू चोरून न्यायला बरं वाटतं, फुकट मिळते ना. पण चोरी केल्यानंतर तुम्ही म्हणता कुणीच नव्हतो, काही नाही, कुणी नव्हतं त्या ठिकाणी, CCTV कॅमेरे बंद होते, कोणी समोर नव्हतं, चोरून आणलं. देवाचं मुकुट चोरून आणलं. CCTV कॅमेरे नव्हते, पुजारी नव्हता, माणसं नव्हते, चोरून आणलं. ते म्हणतात अहो तिथं वारा होता, तिथं आकाश होतं, तिथं पृथ्वी होती, तिथं या ठिकाणी भगवंताचे जे 5 दूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे असतात. आणि हे सगळे चित्रगुप्ताला जाऊन सांगतात, महाराज आज चोरी झाली, या ठिकाणी चोरी केली. त्याला वाटतं कोणीच पाहिलं नाही, या ठिकाणी शिक्षा होणार नाही, त्याला सिद्धही होणार नाही, पण त्या ठिकाणी मात्र ही शिक्षा होईल. का? इथं सिद्ध करण्याचा प्रश्न नाही, तिथं ते म्हणतात सिद्ध नको, आमच्याजवळ सगळं समोरच आहे, तुमचं रेकॉर्ड आमच्या समोर आहे, तू काही सिद्ध करत बसू नको. इथं वकील नसतात, इथं स्वतः यमधर्म स्वतः त्याचं बरोबर नियंत्रण करतो. म्हणून ते म्हणतात हासत कर्म करावे, हासत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. आपण हसत हसत कर्म करतो, पण रडत रडत त्याचा भोग भोगावा लागतो. द्रौपदी हसली, हास म्हणले कृष्ण, हास, तेवढी हसली, बरं वाटलं. दुर्योधनाची फजिती झाली, हसली. पण शेवटी 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास कशातून झाला? भोगावे रडत तेची परिणामी, परिणाम दुःखदायक झाला. सांगायचं तात्पर्य असं, ते म्हणतात जो दुसऱ्याचं वित्त, दुसऱ्याचा पैसा, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्यांची स्त्री हरण करतो, त्याला यमदूत कालपाशामध्ये बांधतात आणि तामिस्त्र नरकामध्ये टाकतात. त्या ठिकाणी अंधकारमय नरकामध्ये, तिथं अन्न नसतं, पाणी नसतं. त्याप्रमाणे त्याला मार दिला जातो खूप. आणि दुःखी होऊन तुम्ही म्हणाल हा मरत नाही का? नाही, हा मरत नाही. हा जीव आहे, तो मरत नाही, तो जिवंतच राहतो. हे सगळं यातना भोगतो आणि मग त्या अंधतामिस्त्र नरकामध्ये जो दुसऱ्याला धोका देतो, त्यांची स्त्री पळून नेतो, त्यांची स्त्री बलात्काराने भोगतो, त्यांना अंधतामिस्त्र नरकामध्ये पडावं लागतं. त्याप्रमाणे त्याला मोठमोठे काटे असतात, अशा काट्यांच्या झाडांचे जे मोठाले फांद्या आहेत, ज्याचे काटे आहेत, त्या काट्यांनी त्याला मारलं जातं. आणि याप्रमाणे त्याला काही होत नाही, तो रडत राहतो, त्याला अंधतामिस्त्र नरक असं म्हणतात. आणि जो आपल्या केवळ कुटुंबाचंच भरण करतो,
मी आणि माझं कुटुंब, बस. मला बाकीचं माहित नाही. देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, यात्रा नाही, कुठं जायचं नाही, कोणाला द्यायचं नाही. आपल्या नातेवाईकांना सुद्धा तू काही देत नाही. नातेवाईकांना दिलं पाहिजे, त्यांची अपेक्षा असते. श्राद्ध आहे, कर्म आहे, या निमित्ताने बोलावलं पाहिजे. काही लग्न कार्य या निमित्ताने नातेवाईकांची काय अपेक्षा असते. आपण म्हणतो ना की लग्नामध्ये नवरी मिळेल नवऱ्याला, नवरी नवऱ्याला मिळते, नवरीला नवरा मिळतो. बाकीच्यांना काय मिळतं ते म्हणतात वस्त्र, प्रावरण, अलंकार, हे सगळं मिळतं ना. म्हणून हे लोक लग्नाला जातात. एरी बाकीचे सगळे लोक केवळ वस्त्र प्रावरणामध्ये खुश असतात. आणि मिष्टान्न भोजन, वा वा वा, लग्न छान झालं. नवरी पाहिली का? नाही हो, गडबडीत नवरीच पाहिली नाही. मग काय पाहिलं? जेवण काय होतं, झालं. जेवणावरच खुश. तेव्हा सामान्य माणसाला, नातेवाईकांना जेवण दिलं म्हणजे ते खुश असतात. वाह, माणूस फार चांगला आहे हो. कशामुळं? चांगलं जेवण दिलं. जेवण चांगलं मिळालं म्हणजे माणूस चांगला. ज्याच्याकडे जेवायला मिळत नाही त्याच्याकडे काय जाता हो, लंगोटी सुद्धा नाहीये त्याच्याजवळ द्यायला. तेव्हा अशा पद्धतीने ते म्हणतात स्वकुटुंबमेवानुदिनं प्रपुष्णाती. जो केवळ आपल्या कुटुंबाचंच भरण पोषण करतो, अहो बायका मुलाचं तर कुणी करील भरण पोषण, त्याला त्या ठिकाणी रौरव नरकामध्ये पडावं लागतं. तिथे बारीक बारीक किडे असतात, रुरू नावाचे, ते त्याला चावतात. त्याप्रमाणे यमयातनानुपगतं एव रुरुव भूत्वा, त्या ठिकाणी रुरू नावाचे जे किडे असतात ते त्याला चावतात. ते सापापेक्षाही विषारी असतात म्हणे. य एवमेव महारौरव यत्र निपतंती, याप्रमाणे हे महारौरव नरकामध्ये ज्यांना टाकलं जातं आणि त्या महारौरव नरकात त्याला पिचत पडावं लागतं. यस्वी हवा उग्र पशून पक्षिणो वा, याप्रमाणे जो पशु पक्ष्यांची हिंसा करतो. आता पशुला मारत असताना किंवा पक्ष्यांना मारत असताना आपल्या स्वार्थासाठी हे नाही का हिंसा करणारे लोक आहेत. त्यावेळेला त्यांचं काय होतं, गळा दाबला जातो, त्यांचा गळा दाबला जातो, त्यांचा श्वास बंद होतो आणि त्यांना मृत्यू येतो. तुम्ही मुंड्या छाटतात, कोंबडी त्या नाही का मुंड्या छाटतात, त्यावेळेला त्याचा प्राणरोध होतो आणि प्राणरोध झाला आणि तशा प्रकारचे पशु मेले, पक्षी मेले म्हणजे याचं पाप वाढत जातं. आणि मग हा मेला म्हणजे याला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. तप्त तेलामध्ये याला तळलं जातं. जो आई वडिलांना विरोध करतो, त्याप्रमाणे वेदाविरुद्ध वागतो, त्याला असंच पितृ विप्र ब्रह्म दृक्, आई वडिलांचा विरोध, त्याचप्रमाणे गुरुजनांचा विरोध, तसाच वेदांचा विरोध जो करतो त्याला कालसूत्र संज्ञके, कालसूत्र नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं आणि हजारो वर्ष त्या ठिकाणी तो पिचत पडतो. त्याप्रमाणे ते म्हणतात यस्मिह वै, जो पाखंडाचं आचरण करतो, खोटा धर्म, नुसतं लोकांचं स्तोम करायचं, माळा घालायच्या, गंध लावायचं, भमभम केल्याचं दाखवायचं, पण प्रत्यक्षात मात्र देवाबद्दल आस्था नाही, भक्तीबद्दल प्रेम नाही. मग हे सगळं काय स्तोम आहे, खोटेपण आहे. असा पाखंडाचं आचरण जो करतो, धर्माच्या ऐवजी विधर्माचं आचरण जो करतो, त्याला असिपत्र नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. असिपत्र पवन, असिपत्र वन म्हणजे काय तर तिथं तलवारी असतात. अशी म्हणजे तलवार, तलवारीच्या पात्यावरून त्याला चालायला लावतात आणि त्यावरून चालत असताना त्याला प्रचंड त्रास होतो. त्याला तो मेलो 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 म्हणतो, आरडतो ओरडतो, मूर्छित पडतो. त्याला तरी फटके मारतात आणि त्याला म्हणतात का रे, पाखंडाचं आचरण केलं, खोटा धर्म आचरण केला, मारा याला. यस्मिह वै राजा राजपुरुषो अदंडे दंड्यम. एखादा राजा आहे, त्याला वाटतं की मी काही करू शकतो. ज्यांनी काही पाप केलं नाही त्याला जर राजाने दंड दिला, काहीही पाप कर्म न करता किंवा कुठलाही गुन्हा न करता जर राजाने त्याला निरपराध माणसाला दंड दिला तर त्याला महापापी अशा सुकरमुख नरकामध्ये पडावं लागतं. आणि घाण्यामध्ये उसाचे पेर अंकुरित होताना जसा आवाज होतो, घाण्यामध्ये आपण ऊस टाकतो आणि मग घाणा असा गर्र फिरतो,
त्यावेळेला जिथे त्याचं पेर असतात तिथं कडकड कडकड आवाज येतो, तसा आवाज हे ओरडतो तो त्याला मारताना, त्याला त्रास होतो आणि शरीर दंड देताना त्याला तो म्हणतो अरे अरे मला मारू नका म्हणून आर्त स्वराने तो ओरडतो, मूर्छित पडतो. पण त्याला सांगतात हे सगळे यमदूत, का रे तू निरपराध लोकाला शिक्षा दिलीस तेव्हा तुला ही शिक्षा. याप्रमाणे म्हणजे राजा सुद्धा निरपराध माणसाला शिक्षा देऊ शकत नाही. परव्यथो व्यथा माचरितीसे पर तंत्रांधकूपे. त्याप्रमाणे जो हिंसा करतो, त्याप्रमाणे रक्त मांस यावरच त्याचं उपजीविका करतो किंवा जे अखाद्य खातो, निषेध सांगितलेल्या गोष्टी करतो, त्याला अशा पद्धतीच्या नरकामध्ये पडावं लागतं. ज्या ठिकाणी नाग आहे, त्याचप्रमाणे सर्प आहे, विंचू आहे, हे टाकलेले असतात आणि तिथं त्याला टाकतात. सर्प, विंचू, नाग त्याला चावतात आणि यावेळेला त्याला म्हटलं जातं की तू जीव हत्या केली तर तुला देखील अशा प्रकारच्या या नरकामध्ये स्थान मिळेल. यस्मी हवा असंविज्य भाषणाती. जो आपण जेवण करत असताना समजा आपण जेवायला बसलो आणि एखादा भुकेला आला तर त्याला आपल्यातला घास द्यावा. जर आपण आपलंच सगळं खात राहिलो, ते म्हणतात यस्वी हवा असंविभज्याश्नाती. जेवणाचा विभाग न करून जो खातो, म्हणजे समोर आलाय म्हणून आपण अतिथी आला या म्हणतो या जेवायला बसा, तो म्हणतो राहू द्या, घ्या देवाचं नाव, नमस्कार करतो, माझं झालं जेवण. पण त्याच्या म्हणण्यापूर्वी आपण त्याला जेवायला या म्हटलं पाहिजे, त्याला आपल्यातला भाग दिला पाहिजे. आपण एक लाडू खातो सुद्धा अर्धा लाडू त्याला द्या. का? जर तसा नाही दिला, तुम्ही जर त्याचं विभाजन केलं नाही आणि तसाच खाऊ लागलात तर, आणि त्याचप्रमाणे पंचमहायज्ञ केले नाहीत. पंचमहायज्ञ देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथी यज्ञ, याला पंचमहायज्ञ असं म्हणतात. आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तो देवयज्ञ झाला. त्याप्रमाणे आपण कुणी एखादा अतिथी आला, अभ्यागत आला, त्याला जर जेवायला दिलं तर तो अतिथी यज्ञ झाला. त्याप्रमाणे आपण होम हवन करतो, म्हणजे अग्नीमध्ये हवन करतो, त्यावेळेला हा पितृयज्ञ, म्हणजे जे तर्पण करतो आपण ते पितृयज्ञ आहे. दररोज तर्पण केलं पाहिजे. पितरांसाठी दररोज निदान पाणी दिलं पाहिजे. पितर त्याचप्रमाणे देव, ऋषी आणि पितर असे तिन्ही सांगितले. देव, ऋषी आणि पितर. ऋषी सुद्धा धर्माचार्य, महाभारत ज्यांनी लिहिलं, पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या परंपरा आहेत. आपण आपलं गोत्र कोणतं? वसिष्ठ. मग वसिष्ठ ऋषींना तर्पण नको का? तुम्ही ज्या गोत्रात जन्माला आलात, तुमचे प्रवर कोणते आहेत? मग 3 प्रवर आहेत. मग त्या प्रवरातल्या ऋषींना सुद्धा तर्पण झालं पाहिजे. त्याप्रमाणे मांडव्य, मांडुकेय या ऋषींना तर्पण झालं पाहिजे. हे तर्पण काय करायचं? अहो, त्यांची आठवण झाली पाहिजे निदान, की ते होते म्हणून तुम्ही आहात, ते नसतात तर तुम्ही कोण असता. म्हणून आपण निदान आपल्या पूर्वजांची आठवण दररोज केली पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते म्हणतात देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथी यज्ञ. अशा पद्धतीने 5 यज्ञ त्यांनी सांगितलेत. आणि या पंचमहायज्ञ न करता जर एखादा नैवेद्य न दाखवता जेवायला बसला, काय नाही, नैवेद्य नाही, वैश्वदेव नाही. मग म्हणले काय करायचे वैश्वदेव? ते काय अग्नी खातो का? बरं, नका करू. वैश्वदेव नाही, देवाला कशाला नैवेद्य दाखवायचा? देव खातो का? नाही खात. अहो, देव खात नाही, पण निदान तुमची भावना तर देवापर्यंत जाऊ द्या ना. देवा तुम्ही घ्या. एखादेच नामदेव महाराज असतात ज्यांच्या हाताने देव स्वतः खातात, परंतु आपल्यामध्ये तेवढी क्षमता नाही. परंतु याचा अर्थ देवाला देऊ नये असं नाही. म्हणून याच्यात काय अर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ आहे असं म्हणणारे जे लोक आहेत ते काहीच करत नाहीत. सुटाबुटा सह जेवण करतात. त्या जेवणामध्ये त्यांना काही आदर, स्वारस्य वाटत नाही. रामदेव स्वामींनी म्हटलंय ना की हे उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. हे यज्ञ आहे, हा एक प्रकारचं धर्मकर्म आहे. ते केवळ उदरभरण नाही, पोट भरण. उदर म्हणजे पोट, पोटाची तुंबडी भरायची नाहीये. मग शिस्तीने धर्म पाळून
देवधर्म यमधर्म यांना आधी देऊन सत्यंत्वर्तन परिशींची आम्ही करून चित्रायन मा चित्रगुप्तायन मा यवायन मा यमधर्मायन मा आज मुंज झालेले मुलं सुद्धा त्यांना माहीत नसतं हे काय आहे. तर याचं कारण असं आहे की आपले वडिलांनी शिकवलं पाहिजे, समाजाने शिकवलं पाहिजे आणि त्यांनी आत्मसात केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे परिपालन केलं पाहिजे. जर असं केलं नाही तर ते म्हणतात कृमी भोजन, तुम्ही जेवत नाहीत, तुम्ही कृमी खाता म्हणे. कृमी काही नाही, किडे मकोडे खाता म्हणले, तुम्ही जेवण नाहीत करत का. अहो जेवण म्हणजे भोजन. त्या शब्दाचा अर्थ काय तर भगवंताच्या प्रीत्यर्थ आधी द्या आणि मग त्यांच्या इच्छेने त्यांच्या आज्ञेने तुम्ही घ्या, ज्याला म्हणतात जेवण. म्हणून आधी यज्ञ जो आहे इदन्न मम, हे माझं नाही तुमचं आहे. मग देव म्हणतो माझं नाही तुझंच घ्या, माझ्या वतीने तू घे. याप्रमाणे मग अशा माणसांना कृमी भोजन नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. त्या ठिकाणी त्याला किडेच खायला लावतात. याप्रमाणे यस्विह वस्तेन बलाद्वा हिरण्यरत्नादीनी ब्राह्मणस्य. एखादा स्तेन म्हणजे चोर, रस्त्याने ब्राह्मण निघालाय, त्याच्याजवळ काही धन आहे, काही पैसा आहे, त्याप्रमाणे काही दागदागिने आहेत, त्या ब्राह्मणाचं हरण केलं तर ते म्हणतात त्याला संदेश नावाच्या नरकामध्ये यमदूत घेऊन जातात आणि त्या ठिकाणी लाल असा लोखंडाचा गोळा असतो, त्याचे डाग त्याला द्यायला लागतात. याप्रमाणे त्याला अत्यंत त्रास होतो. आणि एखादा यस्मिह वा अगम्याम स्त्रिय मगम्यम वा पुरुषम योषितवी गच्छती. एखादा पुरुष हा जेव्हा अनाचार करतो, अगम्य स्त्रीच्या ठिकाणी गमन करतो, त्यावेळेला त्याला मेल्यानंतर एका लोखंडाच्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात आणि हा लोखंडाचा पुतळा अत्यंत तापलेला असतो. अशा तापलेल्या लोखंडाच्या पुतळ्याला त्याला आलिंगन द्यायला लावतात. आणि स्त्रिया त्या जरी वाकड्या त्यांचा पाय पडला तरी त्यांना सुद्धा लोखंडाचा पुरुष करून तो अत्यंत तप्त अशा प्रकारचं लोहमय पुरुष त्याला आलिंगन द्यायला लावतात. ज्याप्रमाणे यस्वे हवई सर्वाभिगमस्तमूत्र निरहे वर्तमानम. जो पुरुष पशु वगैरे यांच्यासोबत व्यभिचार करतो त्याला यमदूत वज्रकंटक शाल्मली नावाच्या नरकामध्ये टाकतात आणि त्याला त्रास देतात. जे या पशूंच्या सोबत व्यभिचार करतात, चुकीचा व्यवहार करतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, या प्रकारचा. तेव्हा या दृष्टीने एसपी हवई राजन्या राजपुरुष हवा. एखादा किती मोठा पुरुष असू द्या, पण तो जर धर्माची मर्यादा उल्लंघन करत असेल तर त्याला वैतरणी नदीमध्ये टाकलं जातं आणि त्याप्रमाणे त्याला मल मूत्र रक्त केस नख हाडं चरबी मांस मज्जा यांचा सगळा त्या ठिकाणी रेंदा असतो, त्यामध्ये याला टाकलं जातं आणि तिथे त्याला खूप दिवस यातना दिल्या जातात. याप्रमाणे एस्पेह वै वृषलपतयो नष्ट शौचा. एखादा शूद्राच्या सोबत पशु समान आचरण करतो, त्याला अशा पद्धतीने विष्ठामूत्र मल यांच्या यांच्या समुद्रामध्ये टाकलं जातं आणि तेच त्याला खायला लावतात. याप्रमाणे एस्पेह वै स्वगर्दभपतयो ब्राह्मणादयो. एखादा पशुचा वध करतो तेव्हा त्याला प्राणरोध नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. त्याचप्रमाणे यज्ञातील पशु हत्येला या ठिकाणी विरोध केलेला आहे. एस्पेह वै दांभिका दंभ यज्ञेषु. एखादा दांभिक आहे, यज्ञाच्या नावाखाली जो केवळ पशु हत्या करतो, पशुला मारतो, त्याला विषसंती, त्याला विषसन नावाच्या नरकामध्ये टाकून त्याचा जसा गळा दाबला गेला आणि मृत्यूच्या समयी त्याला त्रास झाला तसं याला त्रास देतात. एस्पेह वै म्हणजे थोडक्यात तुम्ही जसं जसं कर्म करता तसं तुम्हाला भोगावं लागतं. एस्पेह वै सवर्णाम. एखादा जर अनैसर्गिक कृत्य करत असेल, काही अनैसर्गिक कृत्य करणारी मंडळी आहेत, त्याप्रमाणे अनैसर्गिक अशा प्रकारचं मैथून करणारी मंडळी, त्यांना रेतस संपायती, त्यांच्या तोंडामध्ये अशा प्रकारचं घाण वीर्य टाकलं जातं आणि त्यांना लालाभक्ष नावाच्या नरकामध्ये रक्त वगैरे प्यायला लावतात. विलुंपंती राजानु राजभटोवा तांशापी परेत्य यमदूता वंशदंष्टाश्वान सप्तशतानि विंशति सर्वं
पिली, त्याने जर एखादी भांग पिली तर यस्वे वै विप्रो राजन्यो वैशोवा सोमपी तत्कलत्रम वासुरामृत स्तोपी वापी बती. तर असा त्याला अयःपान नावाच्या नरकामध्ये नेलं जातं आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून हे सगळे यमदूत उभे राहतात आणि त्याच्या तोंडामध्ये एक मोठा लोखंडाचा गोळा लाल तापलेला तो त्याच्यामध्ये टाकतात. अरे दारू प्यायला बरं वाटलं का, आता हा लोखंडाचा गोळा घे. याप्रमाणे ते म्हणतात द्रवम कार्ष्णाय संनिषंचंती अथच यस्वी हवा आत्मसंभावनेनं. जो मोठ्या लोकांचं आल्यानंतर सत्कार करत नाही, त्यांना योग्य स्थान देत नाही, त्यांना हात जोडत नाही, अशावरती सुद्धा यमराज लक्ष ठेवून असतात. थोड्या मोठ्यांचा सत्कार न करणारा, त्यांना मान न देणारा, त्यांना कर्दम नावाच्या नरकामध्ये त्यांना टाकलं जातं आणि त्या ठिकाणी हजारो ठिकाणची पीडा त्याला भोगावी लागते. त्याचप्रमाणे जो पुरुष नरमेध यज्ञ करतो, नरमेध यज्ञ. आता हा नरमेध यज्ञाचे उल्लेख भागवतामध्ये आलाय कुठे? जरासंधाच्या कथेमध्ये. कारण जरासंधानी जे 1,00,000 राजे एकदम त्यांना नरमेध यज्ञ त्यांचा करायचा होता आणि म्हणून राजांना त्यांनी बंदिवासात टाकलं आणि या सगळ्या राजांनी कृष्णाला पत्र लिहिलं, कृष्णा आम्हाला वाचवा, नाही तर आम्ही यज्ञामध्ये भस्मसात होऊ. नरमेध यज्ञ करायचा होता त्याला. तर जरासंधाला नरमेध यज्ञ करायचा होता. हा यज्ञ वाईट आहे हे कृष्णाला माहित आहे, म्हणून कृष्णाने जरासंधाचा वध केला. नाही तर जरासंधाला मारण्याचं कारण नव्हतं. पण हा जर एवढा माजला आणि लोकांना मारू लागला तर याला ठेवण्यात अर्थ नाही. तसा जरासंध चांगला होता, धर्मज्ञानी होता, तो कर्म करण्यात चांगला पटाईत होता, दानी होता. पण फार महत्वाचं आहे दान धर्म करणारा, धर्मिष्ठ असलेला. कारण जेव्हा कृष्ण त्याच्याकडे गेले आणि युद्ध मागितलं त्यावेळेला तो जेवायचं बाजूला ठेवलं त्यांनी आणि गदा हातात घेतली. तर इतका धर्मकर्म प्रविष्ट होता आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्ही जे मागेल ते देणार आहे मी. अहो शिबीने नाही दिलं का, मग मी नाही देणार का? म्हणजे दान करण्यात पटाईत. पण दान म्हणजे सगळं नाही. तुम्ही माणसाला मारणार आहेत काय, तेव्हा माणसाला मारणं हे सगळ्यात वाईट आहे. हा एक भाग आहे. दुसरा असं की शंकराचार्यांच्या एका कथेमध्ये असा भैरव यज्ञाचा उल्लेख आलेला आहे. शंकराचार्य एकदा बसलेले असताना एक राजा आला आणि राजा म्हणाला, महाराज तो इतर धर्माचा होता. त्यांनी सांगितलं की महाराज मला एक यज्ञ करायचा. म्हणजे हरकत नाही, कर, यज्ञ करायचा, पण त्यासाठी मला राजाच पाहिजे. तो भैरव यज्ञ आहे. त्या भैरव यज्ञामध्ये राजाचीच आहुती द्यायची असते आणि तुम्ही तत्वज्ञानातले राजे आहात, तेव्हा आम्हाला तुमचीच आहुती द्यायची. शंकराचार्याला पेश पडला. शंकराचार्य म्हणले, हरकत नाही, मी समाधी लावतो. माझी समाधी लागली म्हणजे तू माझं मुंडकं घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. तेवढ्यात शंकराचार्यांनी समाधी लावला, डोळे झाकले. एवढ्यात त्यांचा एक शिष्य होता, तो नृसिंहाचा भक्त होता आणि इकडे राजाने हातात तलवार घेतली आणि राजा त्यांचं मुंडकं छाटणार. एवढ्यात तो शिष्य शंकराचार्यांचा, त्याच्या अंगामध्ये स्वतः नृसिंह शिरले आणि या शिष्याने त्या राजाचा फडशा पाडला, राजाला ठार मारलं. आणि नंतर शंकराचार्य जागे झाले, म्हणले हे काय, राजाला कोणी मारलं? ते म्हणले मलाच कळलं नाही माझ्या अंगामध्ये कोण शिरलं. नृसिंहांनी माझ्या अंगामध्ये शिरकाव केला आणि नृसिंहांनी या राजाचा फडशा पाडला. सांगायचं तात्पर्य असं, त्याला भैरव यज्ञ. अशा पद्धतीने जो तामस पूजा करतो, जो अशा पद्धतीच्या नरमेध किंवा भैरव यज्ञ करतो, त्याला यम यातना रक्षोगणा हा सौनिका युव, त्याला सगळे यमदूत एखाद्या सौनिक म्हणजे जसा एखादा कसाई असतो त्या कसायाप्रमाणे त्याला मारतात, हाणतात, त्याला रक्त प्यायला लावतात, मांस खायला लावतात आणि याप्रमाणे त्याला त्रास देतात. अशा पद्धतीने अनागसोरण्ये ग्रामे वा, जे लोक गावामध्ये निरपराध पशूंना मारतात, प्राण्यांना मारतात, त्यांना अशा पद्धतीने
शूलप्रोत नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं, जिथे शूलाने मारलं जातं. अशा पद्धतीने एत्विह वै. त्याचप्रमाणे उग्र स्वभावाच्या चे लोक जीवांना पीडा देतात आणि त्यांना मेल्यानंतर त्यांना दंडशूक नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. त्याचप्रमाणे एखादा असं करतो, अभ्यागत आला, अतिथी आला दारामध्ये, आता त्याला द्यावं खरंय, पण समजा आला अतिथी आणि याच्या मनामध्ये काय बाबा आला अतिथी, आता असा जरी विरोधाचा भाव निर्माण झाला, ते म्हणतात त्याच्या डोळ्यावरती त्याच्या भुवई वाकडी जरी झाली त्या अतिथीकडे बघून, तरी सुद्धा यस्विहवा अतिथीन अभ्यागतान वा गृहपती रसत रूपगत मन्युर्दिधिक्षुरिव पापेन चक्षुषा निरीक्षते. पाप दृष्टीने, वाकड्या दृष्टीने आता हा आला अतिथी, आता आपल्याला पैसे द्यावे लागतील म्हणून आपल्या मनामध्ये जशी भावना निर्माण होते, त्या वाकड्या दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिलं किंवा त्याला काही वाकडं तिकडं बोलला, त्याला पापदृष्टीमुळे त्याला पुन्हा एका नरकात पडावं लागतं. ज्या ठिकाणी तिथं गेल्याबरोबर यमदूत म्हणतात, का रे अतिथी अभ्यागत आला की तुझ्या डोळ्यावरती नेहमी भुवई अशी वरती केलेली असायची, तुझे डोळे वाकड तिकडे होत होते, तुझ्या डोळ्यांमध्ये तिरपेपणा होता, वाकडेपणा होता आणि तू वाईट दृष्टीने पाहत होतास, तेव्हा आता ते डोळे आम्ही काढून टाकतो. म्हणून त्या ठिकाणी पक्षी, मोठमोठी गिधाडं त्या डोळ्याला उपसून काढतात आणि वज्रतुंडा गृध्रा कंक काक वटादया, कावळे त्याचप्रमाणे गिधाडं त्याचे डोळे उपसून काढतात आणि तिरप्या नजरेचा त्याला या ठिकाणी शिक्षा तिरप्या नजरेची प्राप्त होते. त्याप्रमाणे म्हणून आपण अभ्यागताकडे सुद्धा, अतिथीकडे सुद्धा वाकड्या दृष्टीने पाहू नये. ग्रह सूचीमुखे नरके निपतती, सूचीमुख नावाच्या नरकामध्ये त्याला पडावं लागतं. अशा पद्धतीने एवं विधान नरका हिमालये संती सहसा. अरे हजारो नरक आहेत, एक नरक आहेत का? कारण प्रत्येकाचे कर्म भिन्न आहेत, प्रत्येकाच्या वासना भिन्न आहेत आणि त्यांनी केलेल्या कर्तव्यानुसार त्यांना जर शिक्षा द्यायची झाली तर असे कितीतरी नरक आहेत. अधर्मपरायण लोकांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार या ठिकाणी शिक्षा दिली जाते. आणि म्हणून एवं विधान नरकायमालये संती शतशः सहस्रशतेषु सर्वेषु सर्व. हे सगळं तुला काही मी सांगत बसत नाही, परंतु मी तुला केवळ कामापुरत्या या गोष्टी सांगितल्या, महत्वाच्या तेवढ्या 28 नरकांचं विवरण केलं. आणि म्हणून जे अधिक पाप करणारे ते अशा ठिकाणी जातात आणि ज्यांचं पुण्य थोडंफार आहे ते स्वर्गामध्ये जातात. याप्रमाणे पुण्य आणि पापाचा या ठिकाणी हिशेब होतो. निवृत्ती लक्षण मार्ग आदे व्याख्यात आहे. त्याप्रमाणे हे राजा तुला मी हे सांगितलं. हे सगळं काय आहे? हे भूगोलाचं जे वर्णन आहे, मग ते खगोल असो, भूगोल असो, नरक असो, हे सगळं भगवंताचं शरीर आहे असं त्यांनी म्हटलंय. ते म्हणतात श्रुत्वा स्थूलम तथा सूक्ष्मम. तुला मी भगवंताचं स्थूल रूप सांगितलं. कोणतं स्थूल? हे सगळं पर्वत, नद्या, त्याप्रमाणे ग्रह, नक्षत्र, तारा, द्वीप, हे समुद्र, हे सगळं भगवंताचं स्थूल रूप आहे. आणि सूक्ष्म रूप हेही सांगितलं. स्थूले निर्जितमात्मानं
व्यापक स्वरूप आहे भगवंताचं. तेव्हा स्थूलम बपू सकल जीवनी काय धाम हे भगवंताचं स्थूल रूप आहे. आणि या दृष्टीने स्थूल रूपाचं विवरण तुला मी केलं. हे ऐकल्यानंतर राजा म्हणाला, महाराज पुरे बस. नरकाचं वर्णन ऐकून माझ्या अंगावर काटा आला. अहो मला हे सांगा, तुम्ही एवढे नरक सांगितले, मग माणसाला मुक्ती मिळेल की नाही? माणसाला मुक्तीचा काही मार्ग आहे की नाही? का माणसं नरकातच जातील? अहो काही केलं तर नरक आहेच. नुसतं पाऊल टाकला तर, वाईट ऐकलं तर, वाईट पाहिलं तर, अहो दृष्ट श्रुताभ्याम जत पापम. पाहिलं तरी पाप, ऐकलं तरी पाप, चाललं तरी पाप, बोललं तरी पाप. अहो मग पापातून माणसाची सुटका होईल का नाही? राजांनी सामान्य माणसासाठी प्रश्न उपस्थित केलाय. महाराज मला सांगा, हे सगळं वर्णन मी ऐकलं, परंतु दृष्टश्रुताभ्याम जत पापम जानन्नप्यात मनोन हितम. माणूस पुण्यवान होईल की नाही? तुम्ही म्हणाल, कारण एक ना एक तरी माणसाने पाप केलेलंच असतं. कधी डोळ्याने केलं असतं, कधी वाचेने केलेलं असतं, कधी कानाने केलेलं असतं. दुसऱ्याची निंदा ऐकणं हे पापच आहे. दुसऱ्याची निंदा करणं तर आहेच आहे, पण लोकांकडे एखादं पाहिलं तरी पाप आहे. वाईट दृष्टीने न पाहता नुसतं तिरप्या नजरेने पाहिल्यावर मी काहीच नाही केलं, मी फक्त दुर्लक्ष केलं. एखाद्या ठिकाणी भांडण चाललंय, मी दुर्लक्ष केलं, हे सुद्धा पाप आहे. तुम्ही जाऊन सोडवलं पाहिजे. का? माझा काही संबंध नाही असं म्हणून चालणार नाही. ते म्हणतात, असं जर असेल तर माणसाला मुक्तीचा, पुण्य प्राप्त करण्याचा, पाप नष्ट करण्याचा काही मार्ग आहे की नाही? करोति भूयो विवशः प्रायश्चित्तमथो कथम. माणसाला काही प्रायश्चित्त आहे की नाही? नाही तर मग काय हे सगळं प्रायश्चित्त मम मतोपार्थम म्हणणे कुंजर शौचवत. कुंजर शौचवत असा शब्द वापरला येतो. कुंजर म्हणजे हत्ती. हत्ती काय करतो? तो डगरीवर जातो, डगरीवरची माती आपल्या अंगावर घेतो आणि पुन्हा नदीत जातो. नदीत जाऊन डुंबतो, अंगावर पाणी घेतो आणि पुन्हा डगरीवर जातो, पुन्हा त्यातली माती अंगावर घेतो. म्हणजे डगरीवर जायचं, माती अंगावर घ्यायची, पुन्हा पाण्यात जायचं, पाण्यातून पुन्हा मातीत जायचं आणि मातीतून पुन्हा पाण्यात जायचं. यातून शुद्धी होईल का? म्हणजे हे सगळं कुंजर शौचवत. एक पाप केलं तर दुसरं पुण्य जरी झालं तरी त्याचं पाप शिल्लकच राहिलं. म्हणजे पाप आणि पुण्य, पुण्य आणि पाप, पाप आणि पुण्य असंच माणसं करत राहतील. याच्या पलीकडे माणसाला मुक्त होण्याचं काही आहे का साधन? तेवढं आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, कर्मणा कर्मनिराहारो न यात्यंतिक इष्यते अधिविदित्वाधिकारित्वा प्रायश्चित्तम विमर्शनम. आहे ना राजा, माणसाला यातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त आहे. म्हणजे काय प्रायश्चित्त आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर आता या ठिकाणी शुकाचार्य परीक्षितीला जी अजामेळाची कथा सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.